एप्स्टाईन फाईल्सची पुढची बॅच लवकरच येत आहे. आम्हाला माहीत आहे की या फाईल्सची मॅन्युअल तपासणी करणे वेळखाऊ आहे, परंतु अशा प्रकरणांमध्ये पीडित आणि वाचलेले व्यक्तींना जो आदर मिळायला हवा त्या सन्मानाने या फाईल्स हाताळणे आमची जबाबदारी आहे. म्हणूनच जलद प्रसिद्धी देण्यापेक्षा आम्ही सचोटी आणि मानवी सभ्यतेला प्राधान्य देतो. हे लक्षात घेऊन आम्हाला जे काही सापडत आहे त्यातील काही गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो. लिटल सेंट जेम्समध्ये तुमचे स्वागत आहे, ज्याला एप्स्टाईन आयलंड म्हणूनही ओळखले जाते. एक असे ठिकाण जे सुंदर असायला हवे होते, परंतु अनेक पीडितांसाठी त्याचे रूपांतर एका भयानक बेटावर झाले. पण केवळ आमच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका, खुद्द एप्स्टाईनकडूनच या बेटाची सहल पहा. हे लिलीचे तळे. मी इथे समुद्रकिनाऱ्यावर एकटाच आहे. हा माझा स्विमिंग पूल आहे. इथे कोणालाही बोट उभी करण्याची परवानगी नाही. हा माझा समुद्रकिनारा, हे दुपारच्या जेवणाचे ठिकाण, ही नर्सरी, रोपवाटिका आणि तिथे समोर दिसते आहे ती लायब्ररी. हे सर्व एखाद्या सुट्टीतील आनंददायी नंदनवनासारखे वाटते, परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की हे केवळ प्रत्यक्षात काय घडत होते त्यावर पांघरून ढाळण्यासाठी होते. तिथे केवळ फूट मसाजपेक्षाही अत्यंत भयानक आणि काळोखी कृत्य घडत होती. या तरुण मुलींना त्याच्या पाम बीचवरील पुलाची साफसफाई करायला लावण्यापेक्षाही ते अधिक क्रूर आणि नीच होते. तो त्यांना कपड्यांशिवाय ते काम करायला लावायचा. आणि त्याच्या न्यूयॉर्कमधील हवेलीत त्याने त्या मुलींच्या रेकॉर्ड केलेल्या क्लिप्सच्या संख्येबद्दल तर बोलायलाच नको. रेड रूममध्ये तो त्या मुलींना एकमेकींसोबत नाचायला लावायचा. ही तुमचीही मुले असू शकतात. या फाईल्स जगभर पसरलेल्या आहेत आणि आम्ही आता केवळ ठिकाणांचा शोध घेत नाही आहोत, तर पुढच्या टप्प्यात एप्स्टाईन फाईल्समध्ये दिसणाऱ्या लोकांची ओळख पटवण्याचे काम करणार आहोत. तुम्ही सर्वजण सत्यासाठी बराच काळ वाट पाहत आहात आणि डिओजेने ते तुमच्यापासून लपवून ठेवले होते आणि अजूनही ठेवत आहेत. त्यांनी दिलेला हा विस्कळीत ढिगारा एकत्र जोडण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत करत आहोत. आम्ही हे पीडित, वाचलेले लोक, पारदर्शकता आणि ऑपरेशन चाइल्ड सेफ्टीसाठी करत आहोत.